हे काय त्रास होतो तुम्हाला? माझ्या त्रासमध्ये पहिलं सुरुवातीला मला वाटलं की मला सल भरले, बरं. चमक भरले, पण ते मी करत करत बसलो पाच नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत. तिथून मग माताडीत गेलो. आमच्या कामाला तुम्ही माताडीमध्ये अमालीमध्ये आहे. आणि त्या ह्याच्यातमध्ये गेल्यावरती त्यांनी मला पहिली स्टेटमेंट केली की गोळ्या दिल्या 5 दिवसाच्या, परत 5 दिवसाच्या, परत मग ॲडमिटच केलं, वजनं लावली तरी काही नाही. परत म्हटले मणक्यातनं इंजेक्शन द्यायचं एक, ते मणक्यात इंजेक्शन दिलं, ते फ्री आहे म्हटल्यावर आम्हाला काय तर डॉक्टर करतात, त्या डॉक्टरना जो विश्वास ठेवायचा आपण. हो ते केलं तरी पण काही नाही. मग तिथून मी गावी आलो. गावी आल्याच्यानंतर आमची मेवणी बोलली की सिटी हॉस्पिटलला तुमचं जरा चांगलं डॉक्टर आहेत असं तसं. मी तिथे गेलो. तर तिथे गेले तर तिथं ते एक्सरे काढलेले ते म्हातारी आम्हाला देत नाही. मग आम्ही इथं ह्याच्याकडे गेले होते. ह्यांनी मला पहिले एक्सरे 2 काढले, त्यात बघितलं त्यांनी. हा म्हटलं स्पष्ट दिसत नाही, तुम्ही या गोळ्या खावा आणि 2-3 दिवसांनी परत या. मी परत गेलो म्हटलं MRI करूया. म्हटलं करा. MRI केला. 4-5 काय 4,300 काहीतरी गेले होते. मग ते 2 एक्सरे MRI ते सगळ्या गोळ्या दिल्या. मग त्यांनी दावलं की तुमची नस दबलेली आहे, 4थी आणि 5व्या मणक्यात नस दबलेली आहे. बरं म्हटलं ठीक आहे, काय करायचं आहे? नाही म्हटलं गोळ्यावरती होईल. पहिला सुरुवात गोळ्यावरती केलं. एक 8-15 दिवस गोळ्या खाल्या, काहीच फरक नाही. चाललं की दुखायचं, चाललं की मी एक अर्धा किलोमीटर चालायचं म्हटलं तर 4 वेळा बसायचो खाली, असा नडग्या वाटतो. मग तिथून मग परत त्याकडे गेले होते. म्हटलं नाही ऑपरेशन, बहुतेक ऑपरेशन करावं लागेल तुमचं. याला मी जरा घाबरलो. म्हटलं ठीक आहे आता ऑपरेशन, म्हणलो घरात विचारलं पाहिजे मला मुलाबाळांना. आलो परत घरी. दुसऱ्यानी आमच्या मेवणीने सांगितलं परत चंद्रकांत पाटलाकडे जावा. त्याच्याकडे पण गेलो. त्यांनी एक 7-8 दिवसाच्या गोळ्या दिल्या तरी काही नाही. मग आता मित्रत्वाच्या याच्या नात्यानं मला एकाने ॲड्रेस दिला की HG कुलकर्णी मिरजला, तिथं हॉस्पिटल मोठं आहे, ह्याच्यावरतीच आहे, असं आहे तसं आहे. मग तिथं जाऊन मी ॲडमिट झालो. पहिले गोळ्या दिल्या त्यांनी 3,700 रुपये गेले होते. ते गोळ्या खाल्या मी. आणि मग परत मी गेलो तिथं, काय फरक नाही म्हटलं. मग त्याने ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यावरती ते थेरपी वगैरे ते देत होते. फिजिओथेरपी असते ना ती, तसलं करायचे, योगा शिकवायचे, हे करायचे, ह्याच्या होईल. आणि ज्या दिवशी शेवटच्या दिवशी मला आम्हाला डिस्चार्ज देतं, माझ्या सांगते 43 माणसं होती अशीच. कोण नडगेवाले होते पण जास्ती हीच नसवत, कुणाच्या ह्या बाजूची कुणाची ह्या बाजूची. मग त्यांनी शेवटी मग डिस्चार्ज दिल्याच्यानंतर गोळ्या घेताना परत म्हटला की मग जर नाहीच झालं तर तुमचं लेझरनं ऑपरेशन करावं लागेल आता हे जे आहे. तर हे पण म्हटलं ते त्या डॉक्टरांनी सांगितलं तेच, ह्या डॉक्टरांनी सांगितलं तेच. परत मुंबईला गेलो. माताडीत बघितलं. माताडीत पण म्हटलं तर ते म्हणतात तसं मग आपण ऑपरेशन करूया. मला ऑपरेशन नाही करा. मी परत गावी आलो. म्हणजे काहीतरी कामानिमित्त आलो होतो. आमच्या मित्रांनी इथं मला सांगितलं की असं नव्या रस्त्यावरती मसाज केंद्र आहेत, तिथं एक वेळा तुम्ही जावा. म्हणून मी आलो. मग मला वाटतं गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी आलो. रविवारी गुढीपाडवा होता, शनिवारी मी इथं आलो. मग आपलं ट्रीटमेंट घेतली, घरी गेलो. इथून गेलो तेव्हा मला काय वाटलं नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी मी ज्या वेळेला उठलो त्यावेळेला मला असं वाटलं की मी कामावर गेलो पाहिजे. अशी माझी तब्येत, मला काहीच बिमारी नाही, सगळं व्यवस्थित चालतोय, फिरतोय, एकदम दुखत नाही, फुकत नाही, काही नाही. बरं म्हटलं. मग त्यांनी सांगितलं की मला की तुम्ही एक 4-5 वेळा 5-6 वेळेला तुम्हाला ते मसाज केली पाहिजे. आणि आयुर्वेदिक गोळ्या, तेल आहे, हे आहे. त्यांनी मला 100% म्हणजे 1% आता कमी राहिला की काय आता त्यांचं राहिलं असेल ते, पण मला आता फरक आहे. मी 100% सांगतो की मला फरक आहे. कारण मी चालून जात होतो की मला इथेच येताना मी नवऱ्या रस्त्यावर उतरलो एसटीतून, आणि इथे यायला मला 4 वेळेला मी बसलो खाली. नडग्या वाटून असं बसायचं, परत उठायचं, मग वाईट चालायचं, परत बसायचं. आता काही नाही, आता मला मी फ्री आहे एकदम, मला काही ते झालेलं नाही. सगळ्यात चांगलं मसाज आहे ना, हे त्यांची वेगळी पद्धत आहे. मसाज म्हणजे लोक म्हणतात की मालिश करतो, हे ते वेगळे आहे. हे यांची पद्धतच वेगळी आहे. ती पद्धत मी कितीतरी लोकांना सांगितलेली आहे. येत राहतात लोक, करतायत, चांगलं आहे. आणि यावं, कुणी पण यावं आणि आपलं हे मसाज केंद्र एक वेळेला ट्राय करा आणि जावं.